हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि येस, अराउंड 5:30-6 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत हैदराबादला जायला. तर आम्ही काय करतो हैदराबादला, कुठे जातो, काय फिरतो हे तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. स्टे ट्यून. हा पटकन. सो येस, आम्ही थांबलेलो ब्रेकफास्टला पुणे सोलापूर हायवेला. तर ब्रेकफास्ट झाल्यावर अद्वै इथे खेळत बसला, त्यामुळे मग मी त्याचं खेळणं होऊ देपर्यंत एक 5 ते 10 मिनिट आम्ही थांबलो. तोपर्यंत अमितचा पण कॉल चालू होता, त्याने त्याचा कॉल घेतला आणि नंतर आम्ही पुढे गेलो. सो डिरेक्ट त्यानंतर आम्ही हैदराबादलाच थांबलो आणि इथे आलो पॅराडाईजला बिर्याणी खायला. सो आम्ही या हॉटेलला पोहोचलो अराउंड 3-3:30 आणि त्यानंतर आम्ही चेक इन केल्यानंतर अद्वै आणि अमितला थोडंसं स्विमिंग पण करायचं होतं आणि मी तर खूप थकली होती, त्यामुळे लवकर झोपायचं होतं आणि आम्हाला लवकर चेकआउट करायचं होतं सकाळी. हे हॉटेल मला अजिबात नाही आवडलं. इथला मॅनेजर खूप रूड होता. मला हॉटेलचं नाव आता आठवत नाही आहे, पण मी आठवलं की सांगते. आणि त्यानंतर आम्ही सकाळीच लवकर चेकआउट करायचं होतं म्हणून ब्रेकफास्टला आलो, पण ब्रेकफास्ट अर्धवट होता, म्हणजे पूर्ण रेडी नव्हता. त्यामुळे जे अवेलेबल होतं ते आम्ही खाल्लं आणि निघालो. सो ही आहे त्यांची ब्रेकफास्ट प्लेस. आम्हीच होतो तिघं, कारण अराउंड सकाळी 7-7:15 वाजताच आम्ही 7:15-7:30 झालेले आहे गेस, आणि आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता. हे आहे तिथले मॅनेजर. खूप रूड होते. आम्हाला चेकआउटची घाई होती, पण ते त्यांचं फारच म्हणजे खूप रूड. आम्ही आधी आम्ही चेक करणार रूम्स ठीक आहेत की नाही. आणि हा एक्सपिरियन्स आम्ही एवढ्या हॉटेल्सला राहतो पण पहिल्यांदा आला. त्यांना मी ते बोलले पण आणि मी रिव्ह्यू पण टाकला गुगलला की जे मला अजिबात नाही आवडलं. तर येस, मी रेकमेंड करेल की इथे शक्यतो जाऊ नका. रिव्ह्यूज पण होते निगेटिव्ह, तर मी एवढं नाही लक्ष दिलं आणि बुकिंग केलं. सो येस, त्याची शिक्षा म्हणायचं की, पण कळलं की फार विचित्र स्टाफ होता. ग्लास क्लीन कर. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझा ड्रेस नको नव्हता. आणि आम्ही आलो आहे द बिर्याणीवाला अँड को इथे. तर आमची सगळ्यात आवडती बिर्याणी इथे मिळते, जी आहे बंजारा हिल्स. रोड नंबर काय रे अमित? हा 3 आहे का? रोड नंबर 3च्या इकडे. सो येस, हीच बिर्याणी आम्हाला आवडते. काल आम्ही पॅराडाईजला गेलेलो, तिथला फोटो मी टाकलेला. आणि आज आम्ही आलो आहे बिर्याणीवाल्याला. तिथे काल आमचं हॉटेल कारण त्या एरियात होतं, त्यामुळे आम्ही पॅराडाईजला गेलो. अदरवाईज आम्ही बिर्याणीवाल्यालाच खातो. आम्हाला शादाबची बिर्याणी एवढी नाही आवडली, व्हेज नाही आवडली म्हणजे, आणि आम्ही व्हेजच खातो त्यामुळे. सो इथली बिर्याणी आम्हाला आवडली, त्यामुळे आम्हाला खावी लागली. तर त्यामुळे आम्ही आता इथे आलो आहे आणि इथली बिर्याणी आम्हाला खूप आवडते. सो येस, स्टे ट्यून. आज आम्ही काय करतो, कसं करतो, आमचे प्लॅन खूप आहेत आणि ते आज आम्हाला कव्हर करता येतात का? एक प्लॅनिंग, दुसरं इकेआ, आणि तिसरं काय ग, चारमिनार, आणि चौथं आईची शॉपिंग. ती 4 मिनारलाच होणार आहे. आणि 5वी आईचे फोटो. बस. अद्वैने माझा सगळा प्लॅन सांगितला आहे. सो येस, स्टे ट्यून गाईज. आम्ही काय करतो, कसं करतो, तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेलच. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पण आई शेवटपर्यंत ब्लॉगच नाही करत, मग तुम्ही कसं बघाल? काल नाही केला, कारण काल मी खूप थकली होते, त्यामुळे मी फक्त छोट्या क्लिप घेतल्या आहेत. त्या तुम्ही ऑलरेडी बघितल्या असतीलच. आहे बा, आई दाखवत नाही तर तुम्ही काय बघाल? हा, माझी कंप्लेंट न करतोय पण. सो येस गाईज, बाय. मी आईच्या आधी कंप्लेंट करू शकतो, मी बोलले. नाही असं.
सो येस, आम्ही ज्या हॉटेलमध्ये चेक इन करणार होतो तिथे मला स्विमिंग करायचं होतं आणि मी स्विमिंग कॉस्ट्यूम कॅरी केलेला नव्हता. सो आम्ही त्या बिर्याणीवालामधून जेवण करून निघालो आणि चेक इन करायच्या आधीच मला डिकॅथलॉन दिसलं. सो आम्ही तिथे गेलो आणि मला स्विमिंग कॉस्ट्यूम घेतला. याला गेंडा म्हणतोय, दाखवतो गेंडा. थांब जवळ गेलो दाखव. मला गेंडा आणि रेडा मधला फरक कळतो. आणि बाबांना अमित बोल म्हणजे कोण? आहे वेळा आणि केळा. वेळा केळा ते होरी बोल. रेडा गेंडा गेंडा सॉरी गेंडा. रुक्षा. अरे रुक जा वही. मुझे ऑक्सफोर्ड प्रेसिडेन्स. उगाच थांबेल, परत होईल ना कॅन्सल. सोने असू देत, असू दे असू दे. नाव चला. येस, आम्ही आलोय ओकवूडला आणि इकडे केलंय चेक इन. म्हणजे आम्ही प्रोसेस करतोय. सो इफ यू कॅन सी. आणि येस, आम्ही चेक इन करू आणि रूममध्ये जाऊ. लाईट्स लागला. किचन पण आहे छोटस. बाथरूम में दिलाय फक्त. हे बघ ना, हा वेइंग मशीन दिलंय. चप्पल नाही आहेत. फ्रीज उघड. फ्रीज मध्ये वॉटर बॉटल दिली आहे एक. नाही बोलवलं मी. सोफा. वा, आय लव्ह द प्लेस. अद्वैनी लावलाय टीव्ही. सरक. काय व्ह्यू आहे कॅबची में. जा. ओके, हम आ गए. लगेज. काय पिल्ल्या? बाथरूम. बाथटब नाही. लाईटला हे. आणि हे बघा, आई उभी राहा. हॅलो एव्हरीवन. सो येस, मी झोपले होते थोडा वेळ आणि आता आम्ही चाललोय क्लाइंब करायला. तर आमची गाडी येते म्हणून आम्ही थांबलोय गाडीची वाट बघत. सो येस, बघू क्लाइंब करायला काय मिळतं का आणि हे लोक किती क्लाइंब करतात तर तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून गाईज. या बिल्डिंगसाठी ना कशी रे हवी, एकदमच गिफ्ट पेपर पॅक केलाय. आपली गाडी ना वॉशिंगला आली आहे, खूप मळलेली दिसते.
सो गाईज, मी तुम्हाला म्हणाले की आम्ही क्लाइम्बिंगला चाललो आहे, पण क्लाइम्बिंगची ती साईट बंद होती कारण तिथे काहीतरी इन्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे त्यांनी तिथे ओपनच नव्हतं ते गेट. मग मी शॉपिंगला आली की मला मोती घ्यायचे होते, म्हणून ना तिथला व्हिडिओ. सो गाईज, येस, मी आली आहे मंगळरायमध्ये आणि मी केली आहे पर्सची शॉपिंग. मी खूप खुश आहे, मला खूप आवडले. आणि आम्ही विकियाला काहीतरी विकायला चाललो. तर येस, मी घेतली आहे मोत्याची माळ आणि हे छानसे असे कानातले. तर ते माळचं माझं हे करतात काय, हुक आणि लॉक ते काहीतरी सेट करून देत आहेत. तर येस, मी खूप खुश आहे. ओ माय गॉड, मी घेतली. अमितने मला घेऊन दिले छानसं मोती, बुट्टी काहीतरी. तर येस, ग्लो बघा माझ्या चेहऱ्यावर किती आला इथे मोत्याचं हे घेऊन. येस, मी तुम्हाला बॉक्समध्ये फोटो दाखवेन. हे शोरूम तुम्ही बघितलं का? असं अमित माझ्याकडे असं बघतोय ना, तो कम्फर्टेबल नाही आहे मे बी, पण मी झाली आहे. मी ह्यांना विचारलं पण की मी घेऊ का, ते पण म्हणले घ्या घ्या, करा व्हिडिओ. तर येस, मला तर बघू द्या. बॉक्सची पद्धत छान आहे. मला बघू द्या. थांब ना इदा, तू एवढे हलू नको. हां, लागलं ना काय तो आहे. 0.5 आहे ना. त्याचं मोठे ते कॅमेरा. हे आहे आमचं गेट ओपन. अरे अरे, नाही करायचंय, असंच करायचंय. गेलो अच्छा, हे असं करणं आहे. इकडनं ते स्टेअर्सनी जायचं होतं. आता काय, आता काय. येस, थँक्यू. सो येस, मंगळरायमधून मला मोती घेतल्यानंतर आम्ही आलो आयकिया मॉलला. अमित, झाला कॉल? सो थोडी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही आलो इथल्या फूड सेक्शनला. तर हे फूड सेक्शन पण जसं आपण मॉलमध्ये शॉपिंग करतो, एक एक वस्तू कार्टमध्ये ॲड करतो, तसाच फूड आयटम पण आपण ॲड करू शकतो असं होतं. म्हणजे आपण आधी सगळं शॉपिंग करायचं त्याचं, म्हणजे काय काय हवं आहे ते घ्यायचं आणि नंतर शेवटी बिलिंग होणार असं होतं. खरं म्हणायचं तर मला अजिबात नाही आवडलं. आम्ही जे काही घेतलं त्यात फक्त पेस्ट्री एक होती की जी खाऊ शकलो आणि पोटॅटोचं काहीतरी होतं. तर ते पण मला पर्सनली अजिबात नाही आवडली टेस्ट. म्हणजे मी रेकमेंड पण नाही करणार कोणाला की तुम्ही जाऊन हे घ्या. हे एवढं सगळं आम्ही घेतलेलं. सो गाईज, आमचं झालंय खाऊन आणि काय माहिती शॉपिंगचं आम्ही केली आहे, पण मला खूप मोठी लाईन आहे बिलिंगला, त्यामुळे थांबायची इच्छा नाही आहे. बघू आम्ही ते घेतो की तसंच निघतो, पण खूप खाल्लंय. नाही, सो येस, तिथे गर्दी कमी होती सेल्फ स्कॅनला, त्यामुळे आम्ही तो ऑप्शन चूज केला आणि गेलो. तिथून गेल्यानंतर नंतर मी बिर्याणी खाल्ली कारण माझं पोट नव्हतं भरलेलं तिथे अजिबातच, आणि आम्ही झोपलो. आणि ते सिंगिंगसाठी क्वेश्चन घेतले ना, ते पोहायला नाही, हे फोटो काढायला. अथवा इकडे इकडे माझ्याकडे तोंड, माझ्याकडे तोंड.
हॅलो गाईज. सो स्विमिंग झालं आहे, अंघोळ झाली आणि आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टला. सो ब्रेकफास्टला काय काय ते तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. इडली, पोळी आणि ह्याची शेंगदाण्याची चटणी आहे तिकडे. इडली हवी आहे. प्लेट घे तुला एक आधी. प्लेट घे आधी. इडली नको आहे. दडपे पोहे, नाही. पाव. पाव. हां पावभाजी आहे. ठीक आहे. पावभाजी. ओहो पावभाजी. एक पाव ना. हां का तुला खिशात उचलत तर नाही तू फोन. राहू दे मग. अद्वैला पावभाजी. पिल्लू साबुदाणा वडा. साबुदाणा वडा लेट घे ना. आम्ही नो मम्मू. एक ठीक आहे तुला. तुला तुला नाही ना. चल मम्मी तुला आवडेल. खीर. खीर नाही. कुकुंबर नाही. बोल. नूडल्स. मॅगी म्हणजे. हां ठीक आहे. नूडल्स. नूडल्स. ये नूडल्स. नूडल्स. टोमॅटो. नो. पोटॅटो. नो. बॉइल्ड एग. नो. चल. हे काय? केळी येतात. हे बॉइल्ड एग, केळी, हे बटाटा. थांब, हे तर आधी सगळं जवस आणि हे मग प्लेन कर्ड आहे. किवी योगर्ट. ज्यूस आहे बघ. क्रॅनबेरी आहे. गोवा. मँगो. मँगो. थांब थांब थांब. काय हवं आहे. मँगो. ह्याच्यात देऊ. मी घे. थोडाच घे, जेवढा प्यायचा आहे. तू पिणार नाहीस. हा गोवा आहे, मँगो नाही आहे. मँगो. थांब. हाय मँगो. नको मँगो. बस बस तेवढाच घे. म्हणून आवडला तर परत घेऊ. सरक. तुझा ग्लास हातात घे. फ्रूट्स हवे आहेत. बस फ्रूट्स हवे आहेत तुला. चटणी. चमचा मी घेते. चल. चिकनच आहे. खाणार आहेस. तू आधी ज्यूस ठेवून ये बाबांकडे जाऊन. हे बघ नोटेला मफिन्स. डोनट आहे बाबू. नाही खाल्ला डोनट. आत्ता देऊ की नंतर देऊ. ब्रेड हवाय आता. मफिन. ओ हॅलो गाईज. सो येस, आम्ही करतो इकडनं चेकआउट आणि आता आम्ही निघतोय पुण्याला जायला. सो सगळं पॅक झालं आहे. रूम अस्ताव्यस्त झालेली आहे आणि येस आम्ही निघू आता. वातावरण छान आहे. इकडनं दिसत असेल तुम्हाला. सो वातावरण खूप छान आहे आणि आम्ही पुण्याला जायला निघतोय. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. सो चेकआउट झालेलं. हॅलो गाईज. आम्ही निघालोय आंबे घ्यायला. हे पण आहेत. काय हाँ 150 रुपये किलो. और वो केशर. केसर 100 रुपये किलो में कितने बैठेंगे पर. किलो में आएंगे तो और ये कौन सा है. ज़्यादा चिरकुरस वाले. ये कैसे है. 80 रुपये.
हे आमचे आई मला म्हटली व्हिडिओ काढ, टाकले आमचे आणि बाकीचं आम्ही बदले. आम्ही आई म्हटली कच्चे घ्यायचे आणि बाकीचे अशा काळ्या पिशवीत दुसरे घेतलेत पिकलेले काडी खायला आणि हे कच्चे थोडे आणि थोडे. काका म्हणते ते चांगले आणि ते वरचे चांगले बघा. कोणता ज्यूसचा म्हणतात त्याच्यात 10 का? अच्छा हे गाणं आहे काय? हॅलो गाईज, खूप छान असा पाऊस पडतोय आणि मला वडापाव खायचा होता, सो आम्ही वडापाव आणायला गेलेला आणि आता मी पाणी आणायला पाठवले. अद्वै दमली आहे, अद्वैला झोप आली आहे, पण मी वडापाव खाणार. आम्ही जरा पुढे निवांत थांबू आणि मग खाऊ. इथे खूप हे गाव आहे, इथे थांबलो आम्ही. मागणं कधीपासून मी वडापाव शोधत शोधत आले. मग शेवटी एका ठिकाणी विचारलं तर तिथे जे बाकीचे होते म्हणले पुढे जा 2 किलोमीटरवर एक छान वडापाव आहे. गतिरोधक गेल्या गेल्या वडापाव असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही थांबलो. येस, भरपूर गर्दी आहे, वेटिंग आहे, पण त्यांनी या सगळ्यात ते आम्हाला दिलं. वडापावचं नाव महालक्ष्मी वडापाव सेंटर आहे. सो येस, आम्ही आता वडापाव खाऊ. सो यस, त्यानंतर आम्ही थांबलो डिनरला आणि नंतर घरी पोहोचलो. बाय बाय, सी यू.